जर सरकारला जाग देत नसेल तर मग कानामध्ये बॉम्ब फोडायला लागणार ना। तो या ठिकाणी देखील GR हा जाळण्यात आलेला होता आणि ते GR फाडण्यात आलेला आहे। सक्ती महत्व आहे, सक्ती नको आहे। सक्ती काय करताय तुम्ही? आज शासनाने हिंदी सक्तीचा जो GR काढला होता त्याची आज होळी मनसेनेकडनं शिवसेना भवन या ठिकाणी केलेली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी संतोष धुरीजी आहेत। धुरी साहेब, आज पहिल्याच दिवसापासून आक्रमक पाऊल हे मनसेकडनं उचलण्यात आलेलं आहे। मला वाटतं आम्ही तिकडे सकाळीच बॅनर लावलं त्यावेळेलाच आम्ही सगळ्या मीडियाला आम्ही ते स्टेटमेंट दिली होती की आजपासून आमचं आंदोलन सुरू होणार। तर हे पहिलं GR जाळून आम्ही आंदोलन केलेलं आहे। जी सक्ती आहे ती सक्ती कोणी मानणार नाही, मग तो सामान्य नागरिक असून दे, कारण ज्या पद्धतीने सामान्य नागरिक पण हे संपर्कात आहे, सन्मान्य राजसाहेबांचे असून दे, आमच्या नेता लोकांचे असून दे, आमच्या संपर्कात असून दे, तळागाळाच्या कार्यकर्त्यांच्या, त्यांचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की हे योग्य नाहीये। सक्ती महत्व आहे, सक्ती नको आहे। ज्याला शिकायचं त्याला शिकून दे ना, सक्ती काय करताय तुम्ही? आतापर्यंत विषय आहे ना हिंदी, ज्याला हिंदी विषय पाहिजे तो घेतोय हिंदी विषय, ही सक्ती का करताय? तर आता याच्या पुढे सगळं जन आंदोलन होणार आहे। याकरता आम्ही सर्व जे आहेत प्रतिष्ठित व्यक्ती असतील, सगळे तुम्ही लोक पण असाल, सगळ्यांना आम्ही याच्यामध्ये सामील होण्याचं आम्ही आवाहन करू आणि जन आंदोलन यापुढे उभं राहील। दुसरीकडे आज राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली होती। या बैठकीत नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे या एकूणच आंदोलनाबाबत? कसं नाही, मला याची कल्पना नाही आहे, परंतु आम्हाला सन्मान्य राजसाहेबांनी काल ट्विट केल्यानंतर पत्र आम्ही सुरुवात केलेली आहे। आमच्या पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली आहे की आम्ही एक परिपत्रक जाळून ती सुरुवात केलेली आहे। याच्या पुढे उग्र आंदोलन होणार। जर सरकारला जाग देत नसेल तर मग कानामध्ये बॉम्ब फोडायला लागणार ना। त्या पद्धतीने सुरुवात करतो आम्ही। आता हे समोर जाळून दाखवलंय, पुढे अजून भरपूर आहेत का? नक्कीच जर आपण पाहतोय की यानंतर एक उग्र आंदोलन एकूणच शासनाच्या या निर्णयाविरोधात करू असं देखील म्हटलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी देखील GR हा जाळण्यात आलेला होता आणि ते GR फाडण्यात आलेला आहे। त्यामुळे मनसे एकूणच हिंदी सक्तीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल समी, सुरत सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।